इकडे ते व्हाईट सिमेंट आपल्याला लागून झाले. आता जे गॅप आहेत सगळे तुम्हाला दिसेल, जे सांधे आहेत ते सगळे भरलेले आहेत व्हाईट सिमेंटनी. त्याच्यामुळे काय समजत नाही की कुठे सांधाने काय. एक जीव सगळं दिसते प्रॉपर. हे बघा, तर सगळीकडे आपलं व्हाईट सिमेंट भरून आताच कंप्लीट झालं आहे. पुरा दिवस गेला कारण की छोटे छोटे गॅप ते पूर्ण साफ करावं लागतं. सौरभ कातळकर ब्लॉग्समध्ये. तर आता आपण कामावर निघालो आहे आणि आज कसं काय होतं सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बरेच दिवस आपला ब्लॉग पडला आहे ना आपल्या चॅनलवर, कारण की मी पण गडबडीत होतो आणि सगळी धावपळ चालू आहे. कारण की गणपतीची सगळी तयारी आहे, पटापट कामं आटपायची आहेत, त्याच्यामुळे धावपळ आहे सगळी. तर आज तुम्हाला दाखवतो की काय आपलं काम चालू आहे आणि कितपत आपण कामं केलेली आहेत. तर तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे आज. तर चला आपण भेटूया पुढे. आता कामावर जाऊनच तुम्हाला मी दाखवतो. मान का हलवतो रे. हे हा कुठे घेऊन जातोयस? शृंगार तळीवर आलो आहे आणि आपल्याला व्हाईट सिमेंट आणि पेपर टेप घ्यायचे आहे. कारण की आपला जो किचन आहे, किचनची जी एक मार्बल पट्टी असते 3 इंचाची, ती आपल्याला लावायची आहे किचनला. तर त्यासाठी पेपर टेप लिक्विड तर आपल्याकडे आहे, मागे आपण डबे ठेवलेले आहेत. आणि आता फक्त आपल्याला व्हाईट सिमेंट घ्यायचं त्या टाईल्सला लावायला आणि पेपर टेप घ्यायचे. तर पप्पा गेले तिथे आणायला. आम्ही आता ते सगळे फुलन बिलन पडलेले आहे, काही सगळे वाट लागेल. तर किचनचं आपलं सगळं झालेलं आहे. टाईल्स पण आपण मारून घेतले इथे किचनला, ते पण तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी. तर मित्रांनो, इथे आपले टाईल्स वगैरे मारून झालेले. आता किचन पण आपलं रेडी झालं आहे. हे बघा, तर व्हाईट टाईल्स आपण मारले. तिथं व्हाईट सिमेंट वगैरे भरायचं आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर बेसिन वगैरे अशा पद्धतीने आपण बसवलं आहे. ते बघा, प्लेन आउट आहे. हे सगळं चकाचक करून नंतर दाखवतो. बघा, इथपर्यंत टाईल्स आपले मारून झाले पूर्ण दरवाजाच्या पुढपर्यंत. आणि अशी डिझाईन दिलेली आहे, एक नंबर. ॲड करतोय आपण. ते बोटं आणले नाही व्हाईट सिमेंट लावायला, ते पिशवी बांधले मी बोटाला. इकडे ते व्हाईट सिमेंट आपल्याला लागून झाले. आता जे गॅप आहेत सगळे तुम्हाला दिसेल, जे सांधे आहेत ते सगळे भरलेले आहेत व्हाईट सिमेंटनी. त्याच्यामुळे काय समजत नाही की कुठे सांधाने काय. एक जीव सगळं दिसते प्रॉपर. हे बघा, तर सगळीकडे आपलं व्हाईट सिमेंट भरून आताच कंप्लीट झालं आहे. पुरा दिवस गेला कारण की छोटे छोटे गॅप ते पूर्ण साफ करावं लागतं आधी. त्याच्यानंतर वरती आपण फडक्यान फुसून नंतर व्हाईट सिमेंट टाकतो आणि ते पण पुसावं लागतं व्हाईट सिमेंट प्रॉपर. असं इकडे टाकलं ना की बाहेर जातं, त्याच्यामुळे ते आपल्याला पुसावं लागतं सगळं. त्याच्यात वेळ जातो. तुम्हाला दिसेल ह्या साईडला पण आपले टाईल्स आहे, ह्या साईडला पण ते नंतर गणपतीनंतर वगैरे आपण करणार आहोत. पण बाकी आता तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. ही एक स्लायडिंग विंडो पण आपल्याला लावायची आहे, ते आपण नंतर लावू. पण हे आजच्या दिवसामध्ये आपण असं केलं. आणि ही तुम्हाला दिसेल मोल्डिंग पट्टी, साईड पट्टी, ती पण आपण लावलेली आहे पट्टी पुढे. ते टेपने चिकटवावं लागते. हे बघा, तर आतमध्ये आपण लिक्विड टाकलं आहे. हो, तर हे पण आपण आता तयार केलेलं आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि कामावरतून मी घरी आलो आहे आणि आताच आलो आहे. अजून कपडे पण नाही कळते बघा, तुम्हाला दिसेल पॅन्ट वगैरे सगळं तसंच आहे अजून. तर पाऊस वगैरे पण थांबलेला आहे आणि सध्या वातावरण एकदम शांत झालं आहे.
आता मला वाटतं गणपतीला पाऊस येणार, कारण की आता 2-3 दिवस लगातार पाऊस पडत होता, त्याच्यामुळे भरपूर गडबड झाली होती आणि आपल्याला कुठे जाता येत नव्हतं बाहेर वगैरे, आणि पाणी पण भरत होतं सगळीकडे, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली होती. पण आता एकदम नॉर्मल एक रुटीन चालू आहे. दिवसभर ऊन असतं आणि संध्याकाळी काहीतरी पाऊस पडतो. आज इकडे पाऊस पडत होता पण एवढं काही पाणी आपल्याला दिसत नाही या साईडला. बऱ्यापैकी पाऊस पडला इकडे. तिकडे आम्ही पॉवर साखरीमध्ये होतो, तिथे पाऊस पडला नाही एवढा, म्हणजे ऊनच होतं दिवसभर. तर इकडे आता शेती वगैरे पण आता झालेली आहे. नाचणी, शेंगदाणे म्हणजे शेंगा वगैरे, भुईमुग आमच्याकडे म्हणतात, भुईमुग वगैरे, ते पण सगळं व्यवस्थित आता वर येतं आहे. भात तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या भाताकडे मी गेलो आहेच नाही लावून झाल्यानंतर. तर मला जायचं, एक फेरी मारायची आहे तिकडे जाऊन, कारण की लावल्याच्या नंतर मी गेलो आहेच नाही तिकडे. कामाच्या व्यापात वेळच नाही भेटत आम्हाला, त्याच्यामुळे आता मी जाणार आहे. म्हणजे उद्या परवापर्यंत मला वेळ भेटला तर मी जाऊन येऊन बघणार आहे. कारण की इकडे जी मी शेतं बघतो आहे आपल्यासोबतची जी लावलेली आहेत ती बऱ्यापैकी झालेली आहेत चांगली, आणि फक्त आता आपलं बघायचं राहिलं आहे. 2 शेत आहेत, तिकडे खालच्या साईडला एक आहे आणि तिकडे वरती समोर. तर मी ते पण जाऊन बघणार आहे की कसं झालं आहे. दरवर्षी आम्ही भरपूर खटपट करतो, शेत काय बऱ्यापैकी होत नाही, भरपूर काय काय करत असतो, पण शेताला आम्हाला पहिल्यासारखं म्हणजे पहिल्यापासूनच काय व्यवस्थित यश मिळालं नाही. आता बघूया यावर्षी काय होतं आहे. तर मी सगळं आज बघणार आहे, म्हणजे 1-2 दिवसामध्ये फेरी मारणार आहे तिकडे आणि बघूया. मम्मी आमची धावपळ करत असते शेतासाठी, कारण की पावसाळ्याभर घरी बसून करणार काय, त्याच्यामुळे शेती आम्ही करतो आणि एक व्यायाम पण होतो शरीराचा, त्याच्यामुळे शेती करावीच लागते. गावाला राहिलं म्हणजे शेती केलीच पाहिजे. तर आता बघूया काय होतं आहे. यावर्षी पण आम्ही भरपूर म्हणजे जे रोप वगैरे आपल्या दाढी वगैरे असतात त्या जास्त हे केल्या होत्या, म्हणजे 3 ते 4 आपल्या दाढी होत्या, जास्तच होत्या. त्याचा आपण जास्त घट्ट लावलेला आहे म्हणजे लावणीच्या वेळी. तर सगळं कसं आलं आहे, कशा पद्धतीने आलं आहे ते आपण सगळं बघणार आहोत. म्हणजे मी जाऊन बघणार आहे व्यवस्थित, तुम्हाला पण मी सगळं दाखवणार. त्यावेळी मी एक स्पेशल ब्लॉग टाकेन त्याच्यावरती की आपली शेती कशी झाली आणि कशा पद्धतीने झालेली आहे. तर आता फिरता इथे म्हणजे कामावरतून मी आलो आहे आणि इथे बघतो आहे आजूबाजूला आपलं जो वातावरण आहे घरासमोरचा. आपण काल मी ग्रास कटर आणली होती आणि त्या ग्रास कटरमध्ये आपण सगळं एकदम रिपेअर करून आणलं होतं. खाली जे वॉल होता आपला रबर वॉल तो फाटला होता, त्याच्यामुळे तो सगळा पेट्रोल आहे तो निघून जात होता त्यातून. तर आता सगळं मी व्यवस्थित करून आणलं आणि समोरचा जो पहिला गवत आहे तो मम्मीने वगैरे हाताने काढला आहे. तर ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो की काय केलं आहे त्यांनी घरी. तर चला, हे सगळं गवत आहे ते हाताने उपटून काढले मम्मीने आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने हे सगळं एकदम क्लीन केलं आहे. हा आपला जो जामचा झाड, ही आपली कलमाची झाडं वगैरे सगळी. तर आमचा सार्थक भाई आता आला आहे. सार्थक भाईला बरं नाही, ताप भरतो आहे. तर आत्ता घरातून बाहेर पडला. शाळेत गेला होतास ना रे? शाळेत वगैरे जाऊन आला तो. आत्ता बऱ्याच दिवसानंतर मी त्याला बाहेर बघतो आहे, कारण की तापामध्ये तो एकदम डाऊन झाली होती त्याची हेल्थ. आता आला आहे फोन घेऊन, तो पण ब्लॉग बनवतो आहे. काय करतो आहे, फोटो काढतो आहेस? तर आता आम्ही संध्याकाळी असंच फिरायला आलो आहे वरती. इकडे मी पण आता कामावरून आलो त्याच्यामुळे जरा फिरतो आहे. सार्थक वरती घरी गेला आहे काकासोबत. तर मी आणि स्वराज आता इकडे वरती जातो आहे. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर जरा वेळ भेटला की मी इकडे येतो, वर खाली असं फिरत असतो इकडे तिकडे. हे बघ.